नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग सिव्हिल इंजिनियर संग्राम घाटगे सर, ज्यांचे मागच्या 9-10 वर्षापासून ते या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल काही बंगलो असतील, स्वतः केलेल्या काही साईट्स असतील, रेसिडेन्शियल साईट्स असतील आणि काही इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट्स केले असतील. या सगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या लहानपणी शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे अगदी शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? असा सगळा आम्हाला शैक्षणिक प्रवास तुमच्याकडून ऐकायचा आहे तुमचा. सर 2008 साली माझी 10वी झाले. 10वी झाल्यानंतर 11वी-12वी आम्ही सांगली हायस्कूलला केले. त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू सिव्हिल इंजिनियर दुबईला होते. ते ऑलमोस्ट 1999 पासून ते दुबईला ऍज अ सिव्हिल मध्येच काम करत होते. म्हणून आपला ट्रॅक सिव्हिल इंजिनियर कडे प्रिफर झालेला आहे. 2013ला मी बीई सिव्हिल झालो डिस्टिंक्शन मध्ये. आणि त्याच्यानंतर 1 ते 2 वर्ष मी ऍज अ एक्सपिरियन्स साठी पुण्यामध्ये हे केलं आणि 2015 पासून मी माझा कंटिन्यू बिझनेस चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये मी ब्रदर पण 2017ला दुबईवरून आम्ही इकडं सांगलीमध्येच म्हणजे आम्ही भरपूर प्रोजेक्ट केले. गव्हर्नमेंटचे पण, रेल्वेचे अंडरपास असू देत किंवा मोठमोठ्या शुगर फॅक्टरीचे शुगर फाउंडेशन्स, केन कॅरियर्स. नंतर आम्ही अपार्टमेंट पण म्हणजे बऱ्यापैकी अपार्टमेंट झालेत. बंगलो ऑलमोस्ट 40+ आम्ही आता हे करतोय. आणि कॉलेजची बिल्डिंग पण होमिओपॅथिक कॉलेज आहे डॉक्टर शरद घाटगे सरांचं, ते पण आता ऑनगोईंग आमचा प्रोजेक्ट सुरू आहे. आणि अपकमिंग मध्ये पण आम्ही आता इचलकरंजीला एक 22 BHK फ्लॅटची स्कीम आता आमचा प्रोजेक्ट आहे लॉन्च, येणाऱ्या महिन्यामध्ये आमचा लॉन्च होईल. असा सगळा हा प्रवास आहे. तर त्याच्यातला आणखीन एक मला टप्पा विचारायचा तो म्हणजे पहिला केलेला प्रोजेक्ट ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट पहिला, कारण तेव्हा एक वेगळं दडपण असतं काम करताना. तर तो कसा होता अनुभव, त्याबद्दल काय सांगाल? पहिला प्रोजेक्ट करताना आम्ही खूपच घाबरलो की बाबा बरोबर होईल का नाही, याचं कसं इम्प्लिमेंट होईल, परत रेप्युटेशन काय जाईल कस्टमरला, कस्टमर सॅटिस्फॅक्शन होईल का नाही. त्यासाठी आम्ही कंटिन्यू एक कॉलम जरी लेबरनं तयार केला तर आम्ही त्याचा स्वतः वळंबा चेक करायचा, त्याचं स्टील चेक करायचं, बांधकाम केलं, फिनिशिंग आयटम सगळे आम्ही पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल, मी आणि ब्रदरला पण मी बोललेलं, आम्ही इंडिव्हिज्युअल लक्ष देऊन आम्ही तो प्रोजेक्ट केलेला आहे. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये आता अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर मग तुमचा अनुभव काय आहे या सगळ्याबद्दलचा आणि तुम्ही कसं बघताय या परिस्थितीला? ऍक्च्युअली आम्ही अनस्किल्ड लेबरच्या पाठीमागे एक सुपरवायझर ठेवलेलंच. आता आमच्याकडे 3 इंजिनियर पण आहेत आणि ते पर्टिक्युलर ते हँडल अनस्किल्ड लेबरला मॅक्झिमम आम्ही डिपार्टमेंट मध्ये काय क्लिनिंग असू दे किंवा मटेरियल शिफ्टिंग हेच काम लावतो. मॅक्झिमम स्किल्ड असं काय कोणतं वर्कच त्यांना हे करत नाही. ऍसिड वॉश वगैरे छोटी मोठी कामं त्यांच्याकडून करून घेतो. बरोबर. दुसरं, बंगलोचे प्रोजेक्ट करताना बऱ्याचदा तुम्ही एक कस्टमरकडनं वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर मग अशा वेळेला तुम्ही दर्जा आणि ते बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता? कस्टमर सॅटिस्फॅक्शन प्रमाणे आम्ही ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3 असे 3 स्टेज केलेले आहेत की बाबा त्यांनी फर्स्ट स्टेज मध्ये जर एवढे पैसे दिले तर फर्स्ट स्टेज मधलंच त्यांना एक्सप्लेन करून सांगायचं की बाबा तुम्हाला ह्या रोट मध्ये हे आयटम येणार आहेत, जर तुमचं बजेट वाढलं तर आम्ही दुसरे आयटम प्रिफर करतोय किंवा आम्ही फॉल सिलिंग एक्स्ट्रा देतो, विंडोच्या क्वालिटी, हे सगळं आम्ही त्यांना ते एक्सप्लेन करून सांगितल्यानंतरच ऍज अग्रीमेंट झाल्यानंतरच आमचं वर्क स्टार्ट होतं. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज फार महत्वाची असते, कारण प्लॅनिंग शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं काय महत्व आहे? आणि आता तुम्ही बिल्डर डेव्हलपर म्हणून पण काम करताय, तर मग तो प्लॅन कसा तुम्ही बनवता भविष्याचा विचार करून? एखादा अपार्टमेंट वगैरे करायचं झालं तर मोस्ट ऑफ ऑल आम्ही त्याचं ड्रॉइंग वगैरे तयार केल्यानंतर ते आपल्याला किती महिन्यामध्ये किंवा किती इयर मध्ये कम्प्लीट करायचं आहे आणि कस्टमरचा रिस्पॉन्स आल्यानंतर आपल्याला सेकंड ऑप्शन काय करायचं. समजा कस्टमर सेलच नाही झाला तर आपण त्याच्यामध्ये दुसरा प्लॅन बी मध्ये काय करू शकतोय किंवा फायनान्शियल कसं अरेंजमेंट करू शकतो, हे मी आणि ब्रदर दोघं मिळून आम्ही ठरवतो. बरोबर आहे. आता एक वेगळा प्रश्न आहे, ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या सेक्टरवर काम केलं तर आपण सांगलीला पुण्या मुंबईच्या तुलनेनं असं पुढे नेऊ शकू?
तर असं कुठल्या कुठल्या क्षेत्रांवर सेक्टरवर काम करायला पाहिजे? सांगलीमध्ये मोस्ट ऑफ ऑल IT सेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे सर. इथं बाहेरच्या जे क्लायंट वगैरे आले तर त्यांना काय जॉब वर्क, इथे इंडिव्हिज्युअल लोकल ह्यांनाच कामाचं हे कमी आहे. एखादी MIDC वगैरे सांगलीला झाली तर इंजिनियरला, सिव्हिल इंजिनियरला पण ते काम मिळेल, त्याच्या अगेन्स्ट इन्फ्रा पण डेव्हलप होईल. तर इन्फ्रा एखादी IT किंवा MIDC इथं डेव्हलप होणं महत्वाचं आहे सर. महत्वाचं आहे, बरोबर आहे. पण मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनाने आता सर जसं की मनेराजूरच्या भागाला कोड्याचं माळ, तिथं रोहित RR पाटलांनी आता एक MIDC सँक्शन केले, तर ते शासनाने फंड प्रोव्हाइड करून ते जर ग्रीप पकडली कामाला तर त्याच्या अगेन्स्ट सराउंडिंग लोकांना पण काम मिळेल आणि तो एरिया पण डेव्हलप होईल आणि सांगलीचं नाव पण मार्केटमध्ये, कारण आता सांगली बेदाण आणि हळद मार्केटमध्ये खूप मोठं नाव आहे सांगलीचं. बरोबर. तर त्यासाठी सरकारनं नवीन नवीन योजना अंमलात आणायला पाहिजे. बरोबर. दुसरं म्हणजे आता एवढ्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट जर सांगायचा झाला तर तो तुम्ही कुठला सांगाल तुमचा? डॉक्टर शरद घाटगेंचा आता जो आम्ही बंगला बांधतोय तो त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही केलेला एक एकदम वेगळाच बंगला आहे सर. त्याच्यामध्ये सगळ्याच अम्युनिटी आहेत की जसं स्विमिंग पूल आहे, थिएटर आहे, जिम आहे, बाकीचे ते इंटिरियर वगैरे खूप म्हणजे आमच्या दृष्टीनं तो फर्स्ट आणि लास्ट प्रोजेक्ट असेल की ज्याच्यातून आम्हाला खूप शिकायला पण मिळालं आणि एक वेगळे गोल तयार झाले सर. त्याच्यामुळे आमचं नाव पण मार्केटमध्ये खूप झालेलं. वा वा वा. आणि दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना फर्स्ट ऑफ ऑल त्याचं वेट पर मीटर आम्ही चेक करतोय सर. आणि रेटला पण ऍज कम्पेअर टू जर एखादा बिल्ड आम्ही बंगला वगैरे देणार असेल तर त्या प्रोजेक्ट कॉस्ट नुसार बाबा राजुरी घ्यायचा आहे का, आयकॉन घ्यायचा आहे का, श्रीओम घ्यायचा आहे. आमचं जास्त प्रिफरन्स, आता आम्ही एवढे वर्ष काम करतोय आयकॉन आणि पोलाद मध्येच आम्ही जास्त काम केलेलं आहे. बरोबर. मग आयकॉन तुम्ही स्टील वापरले तर त्यांच्या सर्व्हिस बद्दल काय? सर्व्हिस खूपच चांगलं आहे सर, सर्व्हिसला काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. आता बुरुड गल्लीतून आम्ही स्वामींच्या स्टील दुकानातून परचेस करतोय. आता आम्ही लास्ट कॉलेजला पण पर स्लॅब आमची 35 टन ऑर्डर होती, तर वन टाइम मध्ये आम्ही 35 टन एका स्लॅबला तिथूनच ऑर्डर केली. आणि अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स आता या फील्डमध्ये नव्याने येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल या येतात, तर त्यांचं एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? सर काय होतं, एखादा इंजिनियर आपण जर साईट वरती घेतला तर तो 6 महिने 1 वर्ष झाले त्याला वाटतं की मी पण आता यांच्यासारखं काम घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली तसं न करता त्याने डीप मध्ये नॉलेज घेऊन बाबा याच्यात एक वरवरचं नॉलेज न घेता बाबा रेट अनालिसिस करायला पाहिजे. बाबा आपण एखादा प्रोजेक्ट घेतला तर कसा तो एंड पर्यंत नेऊ शकेल की बाबा त्याप्रमाणे त्यांना म्हणजे 1-2 वर्ष एक्सपिरियन्स डीप मध्ये नॉलेज घेऊनच मार्केटमध्ये उतरायला पाहिजे. ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर संग्राम घाटगे सर, आणि जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या फील्डमध्ये पेशन्स फार महत्वाचा आहे. आणि जसं एखाद्या कन्स्ट्रक्शनला सुद्धा पेशन्स महत्वाचा आहे, कारण ती काय साईट रातोरात पूर्ण होत नसते, त्यालाही काही वेळ लागतो. त्यामुळे पेशन्स हा फार महत्वाचा आहे फील्डमध्ये. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. आणि आता जसं तुम्ही एका बंगल्याचा उल्लेख केला तसे तुमच्या हातून अनेक बंगले घडत अर्थात अनेक आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.